बातमी नाशिकमधून आहे। विधवा महिलांनी मंगळसूत्र न घालणं, कुंकू न लावणं अशा अनिष्ट प्रथा समाजातून दूर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील तब्बल 800 ग्रामपंचायतींना ठराव केलाय। एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी हाती घेतलेला एक उपक्रम सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतोय। इच्छुक विधवा महिलांच्या विवाहासाठी स्वतः जिल्हा परिषद प्रशासन पुढाकार घेणार आहे। तसंच या महिलांच्या 18 वर्षांच्या आतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 1-1 लाख रुपये टाकण्यात येतील। पतीच्या निधनानंतर गळ्यामध्ये मंगळसूत्र न घालणे, बांगड्या फोडणे अशा अनेक प्रथा खरं तर या बघायला मिळतात आणि याच प्रथा कुठेतरी बंद व्हाव्यात यासाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी पुढाकार घेतलेला आहे। एकल महिलांसाठी त्यांनी खरं तर नवा उपक्रम हा सुरू केला आहे, ज्याला नवचेतना असं नाव देण्यात आलं आहे। सर, नक्की हा उपक्रम काय? हा उपक्रम असा आहे की ज्या आपल्या महिला आहेत ज्यांचे कधी म्हणजे पतीचं निधन होतं त्यानंतर ज्या अनिष्ट प्रथा आहेत जसं की बांगड्या फोडणे किंवा कुंकू पुसणे आणि त्यानंतर ज्या त्यांचा जो उदरनिर्वाह आहे त्याच्याबद्दल बरेच इश्यू निर्माण होतात। तर नाशिक जिल्हा परिषदेनं असा विचार केला की त्यांच्यासाठी आम्ही एक योजना आखलेली आहे जे सर्वांगीण असेल। त्याच्यात त्यांची जी मुलं आहेत त्यांना आत्तासुद्धा शासनाच्या विविध योजनांमार्फत 2250 रुपये एक स्कॉलरशिप मिळते। तर अशा महिलांचा आम्ही पूर्ण सर्वे केला। जिल्हाभरात जवळपास लाखभराच्या आसपास अशा महिला आढळलेल्या आहेत। तर त्यांना त्यांच्या मुलांना स्वतः आपण जाऊन त्यांचा एक बाय एक सर्व फॉलोअप घेऊन त्यांना स्कॉलरशिप मिळवून देणे। दुसरं की अशा ज्या महिला आहेत त्यांना बिनव्याजी कर्ज जिल्हा परिषद देणार आहे। त्यांना जर व्यवसाय उभारायचा असेल त्याचे मार्गदर्शन आणि त्याला बिनव्याजी कर्ज जिल्हा परिषद देणार आहे। तिसरं असं आहे की आत्तापर्यंत 800 ग्रामपंचायतीने आमचा ठराव घेतलेला आहे की या अनिष्ट प्रथा मोडीत काढायचं। जसं हेरवाड सांगलीमध्ये झालं होतं, महाराष्ट्र शासनाचा तसा निर्णय आहे, तसं त्यानुसार त्या अनिष्ट प्रथा रद्द करण्याचा ठराव 800 ग्रामपंचायतींनी घेतलेला आहे। तर तो ऑन ग्राउंड इम्प्लिमेंट कसा करता येईल ते एक आम्ही बघणार आहे। आणि चौथं सर्वात महत्त्वाचं आहे की अशा महिला आहेत त्यांच्या पुनर्विवाह ज्यांना करायची इच्छा आहे त्यांचा बराच प्रॉब्लेम निर्माण होतो की ज्यांना मुलं असतात त्यांना पुनर्विवाह करण्यात अडथळा निर्माण होतो। तर जे आम्ही असे मेळावे घेणार आहे आणि ज्या इच्छुक महिला असतील आणि पुरुष असतील त्यांचं लग्न जमवायचं काम हे नाशिक जिल्हा परिषद करणार आहे। आणि त्याचसोबत जी मुलं आहेत, जे 18 वर्षाच्या आतली मुलं आहेत त्यांच्या नावावर आम्ही 1-1 लाख रुपये नाशिक जिल्हा परिषद टाकणार आहे। त्याच्यामुळे एक परिणाम होईल की त्या मुलांच्या जबाबदारीचं जे टेन्शन असतं महिलेला पण आणि त्या पुरुषाला पण ते थोडं कमी होऊन याच्यातून थोड्या इझी गोष्टी होऊन त्यांचा जीवनमान सुकर होईल। सर, ही संकल्पना तुम्हाला सुचली तरी कशी? कारण खरं तर अनेकांना मोठा आधार हा भेटणार आहे त्यामुळे ही संकल्पना जेव्हा मी UPSCचा अभ्यास करत होतो किंवा आपला महाराष्ट्राचा इतिहास वाचताना पण बऱ्याच गोष्टी आपल्या समाज सुधारकांनी केलेल्या आहेत। तर एक नागरिक म्हणून आपलं काम आहे की त्या समाज सुधारणा पुढे न्यावं याच्यातूनच। आणि पूर्ण मग जेव्हा आम्ही चर्चा केली आमच्या डिपार्टमेंटची असेल किंवा महिलांशी पण असेल, हेरम कुलकर्णी सरांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं। त्यांची आणि आमचे आयुष प्रसाद सर कलेक्टर आहेत त्यांच्या तिथं एक मीटिंग झाली, त्याच्यातून आम्हाला ह्या कल्पना सुचलेल्या आहेत। एकंदरीत आपण बघतात की कुठेतरी हा अनोखा असा उपक्रम हा सुरू केला आहे, ज्यामुळे खरं तर या एकल महिलांना मोठा आधार हा मिळणार आहे। कॅमेरामॅन निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।